सध्या तुम्ही एक शब्द सातत्याने ऐकत असाल, ॲप्स्टीन फाईल्स. हे प्रकरण आहे अमेरिकेतलं. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, मुळात एवढी चर्चा का होतीये? ॲप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? जेफ्री ॲप्स्टीन नावाचा एक व्यक्ती होता. तो मूळ गणिताचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा करता करता तो राजकारण्यांच्या आणि उद्योजकांच्या जवळ आला. तो त्यांचा सल्लागार झाला. सल्लागार होत असताना त्याचं नेटवर्क वाढत गेलं आणि मग या नेटवर्कला सांभाळण्यासाठी त्यानं नको नको त्या गोष्टी पुरवायला सुरुवात केली. या नको नको त्या गोष्टी पुरवत असताना त्यानं लहान मुलांना लैंगिक अत्याचारासाठीही पुरवलं. त्यात 12, 14, 16 वर्षाच्या मुली असतील किंवा अगदी मुलं कवळी जी 12, 13, 14 वर्षाची आहेत अशा मुलांनाही पुरवण्यात आलं. त्यासाठी त्याने एक विला बांधला, एक बेट विकत घेतलं आणि त्या बेटावर या विलामध्ये हे क्रूर कर्म सुरू होतं. 2008 साली त्याच्याबद्दल कुणकुण लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र न्यायिक भ्रष्टाचारामुळे त्याला मुभा देण्यात आली. काम करत शिक्षा भोगण्याची आणि त्याच काळात त्याने असले नसलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 2018 साली म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर एका पत्रकारानं हे पूर्ण प्रकरण पुन्हा खंदायला सुरुवात केली. ज्या मुलींवर अत्याचार झाले, ज्या मुलांवर अत्याचार झाले, त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यात आले. ते इंटरव्ह्यू समोर आले आणि मग हे सगळं छापून आल्यानंतर पुन्हा एकदा भूकंप झाला. हे प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न झाला. दरम्यान जेफ्री ॲप्स्टीन हा 2019ला मरण पावला. त्याचं मरण हा नैसर्गिक मृत्यू होता, हत्या होती की आत्महत्या होती हा प्रश्न त्यावेळेला उपस्थित झाला. आजही तो उपस्थित होतोय. मात्र यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या पूर्ण प्रकरणामध्ये जगभरातल्या मोठमोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, राजकारणी, परराष्ट्र मंत्री हे सहभागी होते. इतकंच नाही तर जगातल्या सगळ्यात मोठ्या बलाढ्य अशा कंपन्यांचे अध्यक्षही, उद्योजकही या घाणेरड्या खेळात सहभागी होते. हा खेळ उद्ध्वस्त झाला. अनेकांचे आयुष्य, बालपण उद्ध्वस्त झालं. मात्र हा किळसवाणा प्रकार 20 वर्षानंतर ज्यावेळेला पूर्णतः उघडकीस होऊ पाहतोय त्यावेळेला लक्षात येत आहे की जग जसं दिसतं तसं जगात काहीच नसतं आणि ज्यांच्यावर आपण प्रामाणिकपणे विश्वास ठेवत असतो ते अत्यंत निर्दयी आणि अत्यंत क्रूर, वाईट पद्धतीच्या मानसिकतेनं या जगात वावरत असतात. आणि त्याचंच हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. भारतातल्याही राजकारण्यांचं यात नाव आलंय. पण भारतात बोलण्याची किती मुभा आहे हा प्रश्न आहे.